अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। रुकडी येथील जिल्हा परिषदेची कुमार विद्या मंदिर शाळा क्रमांक 2 मधील खोली क्रमांक 1 ला भर दुपारी अचानक आग लागून हजारोचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही। रिटेक रुकडी तालुका हातकणंगले येथील जिल्हा परिषदेची कुमार विद्या मंदिर शाळा क्रमांक 2 च्या एकूण 9 वर्ग खोल्या असून यातील पूर्व बाजूच्या 3 खोल्यांची पडझड झाली असून या खोल्यांमध्ये सध्या विद्यार्थी बसवले जात नाहीत। या खोल्यांचे छत हे पूर्णपणे पडलेले असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या खोल्यांकडे जाणारा मार्ग मुख्याध्यापकांनी बंद करून घेतलेला आहे। या खोल्यांची दारे बंद असून त्याच्या आत जुनी पुस्तके, मोडकळीस आलेले साहित्य, जुनी कपाटे आदी निरुपयोगी साहित्य ठेवण्यात आले आहे। दरम्यान शुक्रवार दिनांक 27 रोजी भर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास यातील खोली क्रमांक 1 ने अचानक पेट घेतली। बघता बघता या खोलीतील सर्व साहित्य, छताचे लाकूड याच्या आगीने रौद्र रूप धारण केले। घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य आतिश शेंगे यांनी इचलकरंजी महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले, तर सरपंच राजश्री रुकडीकर, उपसरपंच पाकीजा मुलाणी, शीतल खोत, संतोष रुकडीकर, राजू मुलाणी, शमुवेल लोखंडे, रणजित कदम, माजी सरपंच रफिक कलावंत, वैभव कांबळे, साहिल कलावंत हे ग्रामपंचायतीच्या 2 टँकरसह घटनास्थळी पोहोचत आग विझवण्यामध्ये यशस्वी ठरले। पण आगीमुळे खोलीत ठेवलेल्या साहित्यासह खोलीचे संपूर्ण छत जळून खाक झाले। शाळेच्या दुरुस्तीविषयी ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या आढावा बैठकीत शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी काही वेळापूर्वीच लक्ष वेधले होते। त्यानंतर काहीच वेळामध्ये खोलीने पेट घेतल्याची बातमी आली। हा विचित्र योगायोग होता, तर वेळेत आग विझवल्याने मोठा धोका टळला। शाळेच्या भिंतीस लागून मागील बाजूस शाळेजवळील रहिवाशांनी वर्षभर लागणारे सरपण, शेणी, वाळला, चारा, उकिरडी आदी रचले आहेत। या साहित्याने पेट घेतला असता तर संपूर्ण शाळेच्या इमारतीला आगीने वेढले असते। दैलवत्तर मोठी हानी टळली। आग पसरण्यापूर्वीच विझवण्यामध्ये यशस्वी ठरले। आग विझवताना ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष कांबळे आणि आपल्या जीवाची पर्वा न करता आगीने आणि धुराने भरलेल्या खोलीमध्ये प्रवेश करत आग विझवण्याचा प्रयत्न केला। प्रचंड धुरामुळे श्वास गुदमरून ते अस्वस्थ झाले। त्यांना ताबडतोब इचलकरंजी येथील IGM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्या धाडसी प्रयत्नाबद्दल त्यांचे कौतुक होत असून प्रकृतीत सुधारणा होत आहे। घटनेची माहिती मिळताच गट शिक्षण अधिकारी नम्रता गुरसाळे यांनी भेट दिली। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।